आपण पाहताय प्राध्यापक डॉक्टर मच्छिंद्र सत्य यांचे लोकसंवाद न्यूज. सत्य जे तुमच्या समोर. एसटी बस प्रवासात मिळणाऱ्या शासकीय सवलतींसाठी एनसीएमसी स्मार्ट कार्ड अनिवार्य करण्याच्या निर्णयाला आता 1 सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी या संदर्भात मोठी घोषणा केली असून यामुळे लाखो ज्येष्ठ नागरिक आणि महिला प्रवाशांना मोठा दिलासा मिळालाय. राज्य शासनाच्या वतीने अमृत ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास तर ज्येष्ठ नागरिकांना आणि महिलांना एसटीच्या प्रवास भाड्यात 50% सवलत दिली जाते. ही प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि हायटेक करण्यासाठी 1 ऑगस्ट पासून एनसीएमसी स्मार्ट कार्ड बंधनकारक करण्यात येणार होते. मात्र ऐन वेळेवर कार्ड मिळण्यात येणाऱ्या अडचणी आणि प्रवाशांची होणारी हेळसांड पाहता सरकारने आता या सक्तीला 1 महिन्याची मुदतवाढ दिली. आता 1 सप्टेंबर पर्यंत प्रवाशांना हे कार्ड काढता येणार आहे. या निर्णयाबाबत बोलताना परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक म्हणाले की एसटीची प्रवासी सवलत ही सर्वसामान्यांच्या सोयीसाठी आहे. तांत्रिक किंवा प्रक्रियात्मक कारणामुळे कोणतेही पात्र ज्येष्ठ नागरिक अथवा महिला प्रवाशाची गैरसोय होऊ नये ही आमची भूमिका आहे. म्हणूनच आम्ही या अंमलबजावणीला 1 सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या राज्यभरातील सर्वच बस डेपो आणि शहरांमधील केंद्रांवर स्मार्ट कार्ड काढण्यासाठी प्रवाशांची प्रचंड गर्दी पाहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी नागरिकांना हे कार्ड मिळण्यासाठी रांगा लावाव्या लागत आहेत, तर काही ठिकाणी हे कार्ड जादा दराने विकले जात असल्याच्या तक्रारीही समोर आल्या होत्या. या सर्व प्रकारामुळे प्रवाशांची होणारी कोंडी लक्षात घेऊन प्रशासनाने हा निर्णय घेतला. पात्र प्रवाशांनी या वाढीव 1 महिन्याचा फायदा घेऊन आपली स्मार्ट कार्ड प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करावी असे आवाहनही महामंडळाने केले आहे.